नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र चित्र आहे. योग अतिकंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:07 पासून ते 12:27 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 पासून ते 12:51 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:27 पासून ते 1:47 आणि यमगंड काळ सकाळी 8:26 पासून ते 9:46 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे आणि रवीबरोबर लाभयोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या बकरी मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र आजच्या दिवशी भाग्याची साथ तुम्हाला लाभेल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करत आहे आणि अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे आणि षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध ताणले जातील. वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. घरातले जे महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र ती कामं पूर्ण होताना त्यामध्ये व्यत्यय येऊ शकतील. त्याच्यामुळे थोडंसं तुमचे भावभावना जास्त तीव्रतम होऊ शकते. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे टोकाचे निर्णय मात्र घेऊ नका.
जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग केंद्रयोग करणार आहे आणि चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचे जे खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट असेल त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. इन्व्हेस्टमेंट नीट विचारपूर्वक करा. याचबरोबर पैशाच्या व्यवहाराच्या संदर्भातला आजचा दिवस उपयुक्त नाही. काळजी घ्या. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. दशमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि तुमच्यातली ऊर्जा चांगलीच दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करताना थोडा विचार करणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र फिरणं वगैरे जास्त होईल. तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. त्यांच्यावर बाहेर फिरणं होईल. मात्र भावनेवरती थोडंसं कंट्रोल करणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा ताणतणावाने पूर्ण राहील. तणावयुक्त वातावरणात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल. तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. तुमच्या राशीतला रवीबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. त्याचे काही लक्षणं आजच्या दिवशी दिसू शकतील. त्वरित डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. काही चांगले लाभ मात्र मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. वेळातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या वगैरे उडू शकतील. काळजी घ्या. तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. ते चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे ज्या महिला विवाहित आहेत त्यांचे जे सासरकडचे मंडळ असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होऊ शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.